नागपुर के पिपला रोड के पास एक 150 साल पुराना वटवृक्ष काटे जाने से हड़कंप मच गया। स्थानीय लोगों ने बिना अनुमति पेड़ तोड़े जाने पर नाराजगी जताई और प्रशासन से दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। नागपुर के पिपला रोड स्थित एक बेहद पुराना और पूजनीय वटवृक्ष काटे जाने से पूरे इलाके में आक्रोश फैल गया है। बताया जा रहा है कि यह वट का पेड़ करीब 150 से 200 साल पुराना था और हर वर्ष वट पूर्णिमा के मौके पर महिलाएं इसकी पूजा करती थी। स्थानीय नागरिकों के अनुसार इस पेड़ को बिना किसी अनुमति के प्लॉट धारकों द्वारा काटा गया, न तो नगर निगम से अनुमति ली गई और न ही पर्यावरण विभाग से। यह जानकारी सामने आने के बाद इलाके के लोग मौके पर इकट्ठा हो गए और नारे लगाकर इसका विरोध प्रदर्शन किया। लोगों का कहना है कि यह केवल एक पेड़ नहीं था बल्कि आस्था और पर्यावरण का प्रतीक था। उन्होंने प्रशासन से मांग की है कि इस कृत्य के जिम्मेदार लोगों पर कड़ी कार्रवाई की जाए। 150 ते 200 वर्षापूर्वीचं झाड आहे लोकांच्या सांगण्यानुसार, आणि आस्थेने लोक या झाडाची पूजा करतात आणि वटपौर्णिमेला पतीतलं दीर्घायुष्य लाभो या श्रद्धेच्या भावनेने सर्व महिला ज्या आहेत त्या ह्या वडाची पूजा करतात आणि हे झाड आज तोडलं गेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची परमिशन नाही आहे। विशेषतः सांगण्याचं महत्त्व म्हणजे नाही महानगरपालिकेची गार्डन विभागाची परमिशन आहे ना पोलीस स्टेशनची परमिशन घेतलेली आहे, तरी पण हे झाड मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट धारकांनी तोडलं। या गोष्टीचा खरोखरच निषेध असायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं। हा जो भाग आहे, परिसर आहे, हा आहे पिपळा रोड, जुना पोलीस स्टेशन ढग्याच्या बंगल्याजवळचा रोड आहे, धनगवडी नगर। या रोडवरती अनेक झाडं आहे आणि या रोडवरती जर तुम्ही बघितलं तर इथं एक म्हणजे 5-6 महिन्यापासून एक नवीन प्रकार सुरू आहे की ज्यांच्या घरासमोर प्लॉट समोर झाडं आहे ते त्यांना औषधी देतात किंवा मारतात आहे। त्यातलंच हे एक झाड आहे, हे 100 वर्षाच्या आधीच आहे, म्हणजे 100, 150, 200 त्या पद्धतीने लोक सांगतात आहे। त्या पद्धतीने हे पुरातन काळातलं झाड आहे। इथे वटाची पूजा केली जाते, इथच्या सर्व महिला वस्तीतल्या इथे येतात आणि यांना हे झाड कापायची परमिशन सुद्धा नाही आहे। यांनी याच्या आधी झाड कापलं, परमिशन नसताना पुन्हा त्याच्यानंतर पुन्हाहून डबल हे झाड कापलं। या पद्धतीने जर झाडं कापत राहिली आणि निसर्गाची हानी होत राहील, हे एक आपल्या जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक असलेली वस्तू आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि अशी जी प्रवृत्तीचे लोक आहे जे स्वतःच्या स्वार्थासाठी ते कमी दरात प्लॉट विकत घेतात आणि झाडं कापतात, या लोकांवर एकदम दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। प्रशासन अब इस पूरे मामले की जांच में जुटा है। वहीं स्थानीय नागरिकों ने पेड़ों की सुरक्षा को लेकर सख्त कानून बनाने की मांग दोहराई है।